मित्रांनो, आता हे जे पुणे नाशिक हायवे आहे याच्या शेजारी दूध पावडरची काल इकडं 11 एक बॅग टाकल्या गेल्या होत्या. त्या आज बॅग तर नाहीच आहेत, पण तुम्हाला आता मी त्याच्या शेजारी दाखवतो. काही ठिकाणी आता इकडं जे वेगवेगळ्या कंपनींची दुधाच्या पिशव्या आहेत. आता हे बघा, या दुधाच्या पिशव्या इथं आहेत. आता इकडं सीड सार्म्स वगैरे आहेत. हे बघा, अख्खी भरलेली ॲज इट इज दुधाची पिशवी या ठिकाणी आहे. हे बघा, पूर्ण भरलेली दुधाची पिशवी आहे आणि ती अशीच या ठिकाणी टाकली गेली आहे. नेमकी आता माहित नाही काय विषय. अख्खी दुधाची पिशवी का टाकली गेली असेल हे बघा. अजून बघा वेगळ्या पद्धतीचे. आता नेमकं काय बघा, गोकुळच्या नावाची पण नाही पिशवी. ते काय प्रकारे. हे बघा, अमूल, हे ब्रँडचे जे अस्पष्ट झालेले आहेत काही, पण हे का टाकलं गेलं असेल इथं. हे बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. ही कुठली कंपनी, त्याच्यावर जे स्टिकर सुद्धा गायब झालेले आहेत. हे बघा, हे बघा, 1 लिटरची दूध पिशवी आहे, चितळेंची. आता मला गणित कळत नाही. हे सगळं समजा वेगवेगळ्या कंपनीचं का असावा. जर कोणीतरी वेस्टेज झालेला असेल किंवा ज्याची डेट संपली असेल, त्यांनी एकाच कंपनीचा असेल ना, तो वेगवेगळ्या कंपन्यांचं घेऊन का टाकेल. इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत बघा, सगळं वेगवेगळ्या कंपन्यांचं दूध पावडर आहे बघा इथं. हे बघा, हे पुन्हा आता तुम्हाला इकडे बघा, याच्यावरती कोण कोण बोलला आता वेगवेगळ्या कंपन्यांची हे अजून खूप सारे आहेत. ठीक बरं, ते बघा, हे बघा, त्याची डेट, आता डेट सगळंच गायब झालेलं आहे. डेट तर काही दिसत नाही याच्यावरचं. मग हे वेगवेगळं काय, हा भेसळीचाच काही प्रकार आहे का, याबाबत आता पाहावं लागणार आहे. हे बघा, आता काय झाले. हे पहा, आता हे या ठिकाणी, आता हे काही लय लांब नाही. ज्या ठिकाणी हा कचरा जिथं पडलेला आहे तो काल परवा पावडरचे जे बॅग पडले होते त्याच्या शेजारीच आहे हायवेला. आणि भरपूर प्रमाणात आहे इथं. नेमकं काय विषय आता, आणि वेगवेगळ्या काय का फ्रॉड करणाऱ्यांनी, दूध भेसळ करणाऱ्यांनी जुना माल आणून टाकला असावा इथं. त्यांनीच त्यांच्यापैकी जर समजा इकडं कोणी या बॅग टाकल्या असतील, आता पाहावं लागणार आहे नेमकं. याचाही यांनी शोध घ्यावा. त्याचाही तपासकर्त्यांनी शोध घ्यावा. ते पहा, आता हे नेमकं बॅग नेल्यात कोणी. पोलीस अधिकाऱ्यांनी नेल्यात की ज्या दूध भेसळ करणाऱ्या माफियांनी या बॅगा टाकल्या होत्या त्यांनीच परत गायब केल्यात. याबाबत आता साशंकता आहे, पाहावं लागणार आहे. आपण पात्र गाव खबर.